हजारांच्या संख्येनं नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जे लाल वादळ निघालेलं आहे ते आता मोखावणे परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जेवण झाल्यानंतर हे संपूर्ण महिला असतील पुरुष असतील मोर्चेकरी जे आहेत ते रस्त्यावर येऊन थांबताय। टप्प्याटप्प्यानं हे पुढे मुंबईच्या दिशेनं सरकताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ज्या महिला आहेत या हातामध्ये लाल झेंडा घेऊन खरं तर मुंबईच्या दिशेनं जात आहे। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतंय। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या महिलांच्या नेमका काय भावना आहेत, त्यांची मागणी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काही महिला आपल्या सोबत आहेत। काय नाव तुमचं? सुमन हिरामन कोरडे। आता या मुलासह तुम्ही मुंबईच्या दिशेनं जाताय, काय तुमची या सगळ्या दरम्यान मागणी आहे? आम्हाला जमीन दिलेली पण आमच्या नावी का करती नाही दिली। एक एक दोन दोन गुंठ ती नावाला दिली। ते जमीन करायला तिकडं फॉरेस्टर येते, दम देतात ना। आम्हाला घरकुल ना ती शेती करू देते। मग आम्ही कशावर राहायचं? नुसतं आधार म्हणून यायचा का? तुम्हाला मागच्या काळात प्रमाणपत्र दिले असं म्हणून सांगितलं, पुढे काय झालं? काहीच नाही झालं। प्रमाणपत्र देऊन आणि काहीच केलं नाही त्याही। मग आम्हाला काय त्याच्यातलं पुढचं मार्ग समजन का? काही दिलं तरच समजन ना आम्हाला। मग आम्हाला ते काय जमीन द्यायची ती द्यावा ना, पटक्यान नावी करून घरकुल द्यावा आम्हाला। आम्हाला ती जमीन कसू द्यावा? आम्हाला ती जमीन बी कसू देते नाही फॉरेस्टर। मागणी घेऊन तुम्ही मुंबईला जाताय, तुमच्या ओळखीतल्या कुणाला जमीन मिळाली का? कोणालाच नाही अजून नाही। आता तुमच्या या सगळ्या जमीन मिळत नाही, तुम्ही मागच्या वेळेला आलेलं होतं का? आलेलं होतं। मग त्या वेळेला काय वाटलं होतं तुम्हाला घरी जाताना? काहीच नाही। काय वाटन तिथं आश्वासन दिलं ना आम्हाला, म्हण जा घरी। मग गेलो आम्ही घरी। आणि जा तहसीलला मोर्चा घेऊन जा, इकडं मोर्चा घेऊन, पण ते आमचे कार्यकर्त्यांना काहीतरी समजत येते हे लोक। आमचा कार्यकर्ता गंज आमच्यासाठी झटतो पण त्याची मान्यता पुरी नाही ना करू राहिली हे इकडूनचे मुंबईवाले। खरं म्हणजे या सगळ्या काळात काय झालं की आता तुम्ही एकदा नाही दोनदा नाही खूपदा मोर्चा काढला, तुमच्या पायाला फोड आलेले पूर्ण महाराष्ट्राने बघितले। पर्यंत मोर्चा जायले आमचा दिल्लीपर्यंत। दिल्लीला 15 दिवस होतो, परत कळवणला 15 दिवस होतो। कळवणला तर दंगा झालता तरी आम्ही लोक बारीक बारीक, माझी पोर 5 दिवसाची असताना मी घेऊन जायला होती। 5 दिवसाची तवा घेऊन गेलेली। आता हे मुलं तिचेच आहेत, तिचे मुलं घेऊन हिंडू राहिली आता, तरी पण काहीच नाही आजपर्यंत झालं। आता तुम्हाला जी 2 गुंठे जमीन दिली ती कोणाच्या नावावर दिली? माझ्या काय नाव? सुमन हिरामन कोरडे। हा। 2 गुंठ्यामध्ये तुम्ही काय करणार? काय करणार आहे आम्ही? त्याच्यात ना घर बांधायचं का संडास बांधायचं का तिकडं वापर करायचा, कसं करायचं तिकडं 2 गुंठ्यामध्ये? तुमची त्यावेळेला कितीची मागणी होती, किती जमीन मिळावी? 5 एकर 5 एकरची होती, नाही मिळाली। आणखी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। तुमचं काय नाव? रंजना उत्तम बागुल, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। आम्ही 2002 पासून लढू राहिलो। दिल्ली केली, वाडा केला, नागपूर केलं, मुंबईला तर आमच्या 4थ्या चक्रा झाल्या। 2-3 वर्षापूर्वी आमची फसवणूक केली का आम्ही म्हणे लेखी पत्र देतो, आम्ही म्हणे पूर्ण तुमच्या मागण्या करू। तरी आमचे सातबारे झाले पण ही मागणी झाली नाही। कोणाला 2 गुंठे कोणाला 3 गुंठे अशी दिलेली आहे त्यांनी। कुठलंच म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, फसवून बोलवता आणि त्याचा निर्णय देत नाही ते। आम्ही पण निर्णय दिला तरच परत जाऊ, नाही तर आम्ही परत जाणार नाही। जोपर्यंत तोपर्यंत जाणारच नाही आम्ही परत। एक मुद्दा असा आहे की मागच्या काळात तुम्ही आले होते, सरकारने सांगितलं की तुम्हाला देतो म्हणून, मग अधिकारी वगैरे आले का तुमच्याकडे? अधिकारी आले होते ना, इथं वाशिंग मध्येच आले होते ना। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं 3 महिन्यामध्ये म्हणे आम्ही तुम्हाला सातबारे प्रमाणपत्र या गरीब लोकांना सगळ्यांना विभागणी करून पलाट देतो म्हणे, सगळं कामकाज हे करतो म्हणे। पण त्यांनी आता 3 वर्ष होऊन गेले तरी त्यांनी आम्हाला कुठलंच हे केलं, भेट दिली नाही का, कागदपत्र केले नाही का, काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला। मग कसं काय करायचं आम्ही?
वाटतं का आता ही सगळी चर्चा सुरू आहे, तुम्हाला मिळेल काही? मिळेल काय म्हणजे मग एवढं पायी चालून आलो, महिला पैसे नाही, गरिबांजवळ पैसे नाही, मागून उसने पासने करून पायाला फोड येऊन गेले. काही म्हाताऱ्या बायांना चालता येत नाही, पायाला फोड आले, चप्पल तुटून गेले, असे गुडघ्यावर हात ठेवून चालता. त्यांची परिस्थिती काय दिसत नाही, तर असं डोळ्याला असं करून चालता. एवढी परिस्थिती येऊन तर आता तरी सरकारने डोळे उघडायला पाहिजे आणि आमच्या गरिबाच्या पदरात काहीतरी द्यायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. ओळखीतलं कोणाला मिळालं प्रमाणपत्र, त्यांचं पुढे काय झालं? पत्र भेटलं, 7-12 पण भेटले, पण ते कोणाला 1 एकर, कोणाला अर्धा एकर, कोणाला 1.5 एकर असे दिले. एका माणसाचे 23 24 माणसाचे पट्टे एक आहे. 20-25 जणांचं एकत्र 7-12 आहे, एकच 7-12 आहे. त्याच्यामुळे अडचणी काय? अडचणी मग कुठलंच काही होत नाही ना, कुठलंच काही नाही. महाराष्ट्र शासन नाव आहे आमचं, इतर अधिकाऱ्यामध्ये आमचं नाव आहे. मग आम्ही काय करणार आहे? काहीच करू शकणार नाही ना. शासकीय योजनांचा लाभ घेता येतो का त्याचा? नाही ना, कुठलंच काही देत नाही ना. आम्हाला यांनी काय केलं तरच भेटू शकल ना, नाही दिलं तर काय भेटू शकणार आहे? काहीच नाही भेटू शकणार आम्हाला. तर या महिलांच्या प्रतिक्रिया आहे, काही मिळू शकत नाही अशा स्वरूपाची त्यांची भावना आहे. काही या ठिकाणी पुरुष मंडळी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय नाव दादा तुमचं? माझं नाव भगवंत झेपा वाघ, राहणार कावणे, इगतपुरी तालुका. माझ्या गावामध्ये आपलं इगतपुरी तालुक्यामध्ये जे आम्हाला वन जमीन पट्टा जो भेटलेला आहे तो फक्त 20 गुंठे 10 गुंठे इतकाच भेटलेला आहे. त्याच्यात आम्ही घरं बांधायचे का जमीन करायची का शेत करायचं असा प्रश्न पडलेला आहे. गेल्या 2002 वर्षापासून आम्ही एवढं प्रत्येक ठिकाणी जिथं काही या असल्या तिथं त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढतो किंवा सरकारला जे काही आमचं मागण्या आहेत त्या मागतो. पण आत्तापर्यंत त्या मागण्या काही पुऱ्या झालेल्या नाही. आणि आम्हाला आत्तापर्यंत जो सामायिक उतारा झाला तो पण 10-10 गुंठे 20-20 गुंठे असाच उतारा दिलेला आहे. आणि त्या उतार्यामध्ये आम्ही काय करायचं? आम्हाला पोट भरण्याची जी विद्या आहे, आम्हाला सरकारनं असं सांगितलं आहे का ज्यांनी जेवढी जमीन कसली किंवा 10 एकर असो किंवा 5 एकर असो ती त्यांच्या ताब्यात भेटून जाईल असं आम्हाला आश्वासन 2002 पासून दिलेलं आहे. 2002चा जो कायदा लागू झाला तिथून 2005 पर्यंत आम्हाला त्यांनी मान्यता दिली आणि आम्ही त्या 20 वर्षापासून हा जमीन कसतोय. पण आजही बी त्यांनी आम्हाला पुरेपूर काही या गोष्टीत आम्हाला कुठल्याही सुविधा दिलेल्या नाही, काही नाही. त्याच्याकरता हा महामोर्चा आम्ही मुंबईपर्यंत नेणार आणि तिथं आमच्या मागण्या जर नाही पुऱ्या झाल्या तर आम्ही 1-2 महिने आम्ही तिथंच मुक्कामी थांबणार. बिराड मोर्चा आहे हा. चुले पेटू, काही कोणी उपाशी मरतील किंवा काही गोष्टी होतील, पण हक्कासाठी लढणारे आम्ही. आणि हा समाज जो आहे हा फक्त जमिनीसाठीच हा आपल्याला एवढा मोठा मोर्चा जो आम्ही काढला आहे आमच्या हक्कासाठी काढलेला आहे आणि आम्हाला तो मिळावा हे आमच्याकडे सरकारकडं मागणी आहे आमची. याच्यामध्ये मला एक सांगा, शासन म्हणतंय की मागच्या काळात जो निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करत असताना काही लोकांना त्याचा लाभ झाला. जो लाभ झाला तो नेमका किती प्रमाणात झालेला आहे किंवा तो कसा झालाय? अहो, तो लाभ जो झाला तो कसा झाला का हे जे पहिलंच तुम्हाला सांगितलं का हे आम्हाला प्रमाणपत्र जे दिले, जो लाभ दिलाय आम्हाला तो कसा गुंठेवारी दिला. आता त्याच्यात आम्ही काय करायचं नेमकं? आता आमच्याकडे हे सामूहिक उतार्याचे प्रमाणपत्र वगैरे सर्व आहेत. आता याच्यामध्ये पहा, कोणाचा 5 एकरमध्ये नावं आहेत, तर कोणाचे 10 गुंठ्यामध्ये नावं आहेत, तर कोणाचे 80 हेक्टरमध्ये. आता याच्यामध्ये साहेब काय करायचं आम्ही? का याच्यात आम्ही घरं बांधायचे का घरकुलं बांधायचे का संडास बांधायची का जमीन करायची? हे बा आता हे कसं आहे, शंकर काळूवाघ दोहान यांनी 5 एकर समजा आहे. आता याच्यामध्ये हे बा विमलबाई लहानू दिवे हे 30 एकर आहे. आता 30 एकर म्हणजे किती झालं हे साहेब? 30 गुंठे झालं. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण? आपल्याकडं तर पुरावा आहे. हे बा 80 एकर आहे, 40 एकर आहे, 80 एकर आहे, याच्यामध्येच आहे. आणि सामूहिक हा जो आहे ना, आता प्रत्येकी आम्हाला कसं आहे का हे महाराष्ट्र शासनचं आहे. आता आमचा स्वतःचा उतारा असतं तर आमचं नाव असतं, पण हे सामूहिक उतारा असल्यामुळं हे सर्वांचं म्हणजे महाराष्ट्राचं शासनचं नाव आहे. मग त्याच्यात आम्हाला कुठल्याही बी मूलभूत गरजा ज्या आहेत किंवा जे काही नुकसान भरपाई हे आम्हाला मिळत नाही.
वन जमिनीच्या पट्ट्याचं जे काही नुकसान झालं त्याच्यात काही कसं कोणत्या प्रकारचं आम्हाला काही मिळत नाही, अधिकार मिळतच नाही. आता सामूहिक उतारे असल्यामुळे आम्हाला काय भेटणार आहे त्याच्यामध्ये? आणि प्रत्येक गावामुळून एक सामूहिक उतारा निघतो वनपट्ट्याचा. त्याच्यात आम्हाला काय आहे? त्याच्यातही बी गुंठेवारीच आहे जमीन. मग आमच्यासाठी काय प्रकरण आहेत बुवा? हे सरकार काय देतंय आम्हाला? जो याच्यामध्ये आता तुम्ही जे म्हटले की हा सामूहिक उतारा आहे, बरोबर? बरोबर. आता हा सामूहिक उतारा एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला भोगवटदारामध्ये महाराष्ट्र शासन वन विभाग असं नाव दिलंय. ज्या वेळेला काही योजनांचा लाभ घ्यायचा असतो त्यावेळेला तो घेता येतो का, किंवा त्याची काय अडचण येते, किंवा काय नियम? काहीच घेता येत नाही आम्हाला, कारण सामूहिक उतारा असल्यामुळे आम्हाला काहीच भेटू शकत नाही. शासनाचं नाव आहे. जर त्यांनी आम्ही काही कागदपत्र केलं तर ते काय म्हणते, हा महाराष्ट्र शासनाचा उतारा आहे, तुमच्या नावे काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला फक्त ही जमीन कसायला द्यायले, तुम्हाला काही इथं प्रकरण कोणत्या गोष्टीचं भेटणार नाही. प्रकरण मिळत नाही असं म्हणता. मला एक सांगा, आता हा जो उतारा आहे, पुढे या तुम्ही, हा जो उतारा आहे या उतार्यामध्ये जवळपास 10, 23, 13 आणि जवळपास 20 ते 25 जणांची नावं आहेत, बरोबर? आता या 25 जणांचं संपूर्ण क्षेत्र जवळपास 51.96 इतकं आहे, बरोबर? हा? आता या सगळ्या चौरस मीटर हेक्टर आरमध्ये हे सगळे क्षेत्र आहे. किती साधारणपणे तुमच्या वाट्याला येतंय याच्यानुसार साधारणपणे गुंठ्यामध्ये येतंय, बरोबर? त्याचा जर समजा शासकीय पातळीवर काही तुम्ही अनुदान मागण्यासाठी किंवा काय म्हणण्याचं त्याची वर्गवारी करून देतात की देतच नाही? देतच नाही साहेब, कारण ते महाराष्ट्र शासन असल्यामुळे ना ती. आता मागं आपण नुकसान भरपाईचा जो विषय होता, आम्ही गेलो साहेब, तर त्यांनी काय सांगितलं का हे नुकसान भरपाई जरी तुम्ही केलं हे शासनालाच त्यांच्या नावी जाणार आहे. आणि तुम्ही भोगवटदार जो आहे तोच खरा लाभार्थी, उर्वरित इतर हक्क त्यांना लाभ मिळत नाही. आता नुकसान भरपाई जरी काय नुकसान झाली होती का मागील काळात? बरंच आता पाऊस चालू झाला तर जवळजवळ 8 महिने ना पाऊस चालू होता, नाही भात जमीन करता आली, कारण भातासाठी ते त्याचं नुकसान झालं ते मिळालं नाही. मिळालंच नाही. काही ते तलाठी वगैरे आता नोंद वगैरे केलं, मग ते काय म्हणायचं? मग त्यांचं तोच विषय आहे का या उतार्यावर आहे ना महाराष्ट्र शासन असल्यामुळं तुम्हाला वैयक्तिक लाभ हा भेटू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, इगतपुरी, नाशिक.